अक्षय तृतीये सारख्या शुभ मुहूर्ताला बुलढाणा हादरलं। खामगाव तालुक्यात घडली एक अशी घटना जी ऐकून अंगावर काटा येईल। नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहत आहात सिटी न्यूज। आणि धक्कादायक बातमी आपण घेऊन आलो आहेत बुलढाण्यातून। लोणी गुरव गावात एका तरुणाने आपल्या दारुड्या व सतत आईला मारणाऱ्या वडिलाचा खून केल्याने अक्षरशः गाव हादरलंय। आईवर होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या मुलाने वडिलांवर झोपेत असताना लाकडी दांड्याने हल्ला केला आणि त्याचा जागीच अंत झाला। या घटनेने संपूर्ण खामगाव तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलीस छावणीत हे संपूर्ण गाव बदललं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात अक्षय तृतीये सारख्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। गोरख हिवराळे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरात अंथरुणात सापडला। प्राथमिक चौकशीत त्याच्या मुलानेच त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। मृत गोरखला दारूचे अतिव्यसन होते आणि तो दररोज आपल्या पत्नीला मारहाण करत असे। याच कारणावरून त्याचा मुलगा धनंजय हिवराळे सतत त्रस्त होता। शेवटी मंगळवारी रात्री त्याने झोपेत असलेल्या वडिलांवर लाकडी दांड्याने जोरदार वार करत त्याची हत्या केली। सकाळी ही घटना समोर आली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली। सध्या या घटनेमुळे लोणी गुरव गावात तणावाचं वातावरण आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। एका बापाच्या विकृतीनं मुलाच्या मनात किती खोल दुःख निर्माण केलं, याचा परिणाम अखेर जीव घेणाऱ्या हत्येत झाला। आईसाठी एका मुलाने घेतलेला टोकाचा निर्णय आज संपूर्ण गावाच्या मनाला हादरून गेला आहे। पुढे या प्रकरणात काय घडतं, आरोपीला कोणती शिक्षा होते यावर आमची नजर असेल। पाहत रहा सिटी न्यूज।